की भगवान शंकर त्यांनी फार भोळे आहेत, सहज आहेत. नामदेव महाराजांनी ते उलगडून सांगितलं. ते म्हणले फार जास्त लागत नाही भगवान शंकराच्या सेवे करताना, उपासने करता. काय करा, एक पसा पाणी, एक बिल्वदल, पूजन केवळ सोपे भो. तांब्याभर पाणी, गडवाभर पाणी, ओंझळभर पाणी असं काहीच म्हणले नाही. एक पसा पाणी. पसा म्हणजे त्यांनी एवढाच असतो पसा. ज्ञानोबारांनी पसायदान मागितलं ना महाराज, ती ओंझळ करून नाही मागितलं. पसा म्हणजे एका हाताचा असतो तो पसा आणि 2 हाताची असते ती ओंझळ. पसा, एक पसाभर पाणी त्यांनी घ्यायचं आणि महादेवाच्या पिंडीवर ओतायचं. तेवढ्यानंच प्रसन्न होतो महाराज. एक पसा पाणी, एक बिल्वदल, बेलाचं पान त्यांनी महादेवाच्या पिंडीवर व्हायचं. तेवढ्यानं प्रसन्न होतात भगवान शिव. शिव शिव असे त्यांनी प्रसन्न होणार आहेत महाराज. ते महत्वाची गोष्ट आहे. नाही जर बेलाचं पान मिळालं ना महाराज, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, नाहीच बेलाचं पान उपलब्ध झालं, ज्ञानोबारांनी गोवी लिहिले. ते म्हणतात मी दुबळा अर्चित असे भक्ती, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. मी दुबळा अर्चित असे भक्ती, तरी बोल जरी गंगावती तरी स्वीकारायला कीजे. गंगावती शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? गंगावती म्हणजे निर्गुड. निर्गुडाचं झाड असतं ना, त्या निर्गुडाला सुद्धा 3च पानं असतात बेलाच्या पानासारखे. मला बेल प्राप्त झाला नाही, बेल मी वाहू शकलो नाही, पण काय केलं पाहिजे, मी निर्गुणाचं पान त्याच्यावर वाहिलं तरी सुद्धा भगवान शंकर प्रसन्न होतात.